काही हेतू नाही. मी आता जे काही सांगणार आहे ते सखूने सांगितलेलंच सांगणार आहे. तुम्ही म्हणता ना 2-2 सखू, तिचीच करामत आहे. चेटकी नाही ना ही. माझ्याकडे अशी चेटूक सिद्धी आहे की मी एकाच वेळी अनेक ठिकाणी दिसू शकते, वावरू शकते. एकाच वेळी 2-2 सखू काय 20 सखू सुद्धा असू शकतात. ते चेटूक तिला येतं, त्यामुळे दोषी ही सखूच आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. हिचेच चेटूक आहे. आणि मनोरमाबाई बरोबर बोलतायत. पाटलीनबाईंना 2-2 सखू दिसले असतील याचं कारण ते तिचं चेटूक दिशाभूल करण्याकरता केलेलं आहे. होय, चेटकीनच असं करू शकते. सखूला शिक्षा झालीच पाहिजे. सखूला शिक्षा झालीच पाहिजे. थांबा, शांत व्हा. भास्कर बुवा, गोपाळ शास्त्री, जिथं थेट डोळ्यांनी पाहिलेला साक्षीदार प्रत्यक्ष येतो तिथं निवाडाला वेगळं वळण आपसुकच मिळतं. मनोरमाबाई म्हणतात तसं त्याला दुसरा पुरावा त्यांच्याशिवाय नाही आहे. पण पाटलीनबाईंनी जे बघितलंय ते सौताच्या डोळ्यांनी बघितलंय. आणि दुसरी सखू याच सखूनं निर्माण केली याला बी काय पुरावा नाहीये. त्यामुळे या शिक्षेचा फेरविचार व्हायलाच पाहिजे. अजिबात नाही. तो पुरावा हवा आहे ना, मग पाटलीनबाई जे काही सांगतायत त्याला तरी कुठे पुरावा आहे? एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा, याला काय अर्थ आहे? पंचांना काही अक्कल आहे की नाही? काय पोरकटपणा लावलाय? सुभेदार, मी सांगतो. पाटील म्हणजे राग मानू नका, पण पाटील वहिनींना मनातून ना सखूबद्दल खूप कळवळ आहे. हो, मागच्या वेळी गावामध्ये जेव्हा कीर्तन होतं तेव्हा सगळ्या गावाने बघितलंय. माझ्या घरात या सखूनी आग लावलेली तेव्हा मी बोंबलत आलेलो. त्यावेळी या पाटील वहिनींनी सखूची बाजू घेतलेली आणि सांगितलेलं की सखू आतमध्ये पाणी पिते म्हणून. आणि आता पण त्या आजारी असताना आल्यात, त्या सुद्धा सखूला वाचवण्यासाठी. याला म्हणतात पक्षपात. हो ना. अहो, दुसरी सखू कशी काय असू शकते? या आजारी आहेत म्हणाल्या ना पाटील, म्हणजे यांना नक्कीच भास झालेला असणार. हे बघा, माझा या नवा युक्तिवाद जो आहे ना त्याला कडाडून विरोध आहे. हे बघा, निवाडा झालेला आहे. लहान मुलांना पळवणाऱ्या आणि लाख्याचा घात करणाऱ्या या सखूला मृत्यूदंडाची शिक्षा झालीच पाहिजे, हा अंतिम निर्णय झालेला आहे. विषय संपला. कसं हिला फासावर चढवणार? ह्याआधी माझी शिवली मला परत मिळायला नका का? आणि माझा हर्या सोम्या त्यांचं काय? हिच्याकडून आधी आमच्या पोरांना सोडवा आणि मग हिचं काय करायचं ते करा. पाटील, आधी सखूला मारलं तर मग माझी पोरं कुठं आहे मला कोण सांगणार? जोपर्यंत आमची मुलं आम्हाला मिळत नाही तोवर हिला जिद्दी ठेवायची. सांग चिटकीने कुठे आहे माझी शिवली? सांग ना, सांग सांग चिटकीने कुठे आहे माझी शिवली? नाही, आमची मुलं कुठे आहेत? सांग चिटकीने. बोल की, कुठं ठेवलं आमच्या लेकरांना? आऊ आऊ कुठे गेले?
सकुताई यायच्या आधी सोडवा ना आम्हाला. मी तुम्हाला कैऱ्या देईन, चिंच देईन. नाही बाबा, म्या तुम्हाला सोडलं तर सकुताई साहेब मला मारतील ना. कोण चिंच कैरा देतय रे? मी तर तुम्हाला स्वर्ग सुख देणार आहे. तुम्ही चिंच कैरा काय घेऊन बसलात? चला आता हसत हसत माझ्या भोवती धावायचं आणि जो थांबणार ना त्याला हे काका पायावर मारणार. काय रे काका, मारशील ना? तर नाही मारलंस ना तर मी तुला मारीन. नग नग मला मारू नका. हवं तर मी यासनी मारतो. चला धावायला सुरुवात कर. पळा. का का थांबलीस? का थांबलीस? गुदगुद्या करू करू गुदगुद्या? नाही नाही सकुताई, तुझी नखं खूप टोचतात. अगं शिवली, असं धावाया सांगितलं ना. कसं हसायचं? मला आईकडे पाठव ना सकुताई. का वागायला लागलीस तू अशी? आधी किती लाड करायचीस, खेळायचीस. आता इथे का ठेवलंयस? मला सोड ना. बोल की टळवे, हा कुठे लपवलेस आमच्या पोरांना? आता का दात खिळी बसली तुझी? जोपर्यंत माझी मुलं सापडणार नाहीत तोपर्यंत हिला सोडायचं नाही. अगं लहान लहान बाळ आहेत का ती? दया नाही या चिटकिनीला.